नमस्कार, मी मोनाली पाटील. मार्केट गपशप विथ मोनामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. तुम्ही पण मस्त आहात ना? आणि मस्त असायलाच पाहिजे. तर आजचा टॉपिक आहे माझा, तुम्ही थंबनेल तर बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला 4,500 रुपये पाठवले आहेत, म्हणजे महिन्याचे 1,500 रुपये. तर मग आपण काय करणार? 1,500 रुपयाचं शॉपिंग करणार, कपडे घेणार, काय करणार तुम्ही? तर विचार करा की आपण या गोष्टीचं काय करू शकतो, या पैशांचं आपण काय करू शकतो. एका मुलीने मुंबईमध्येच 1,500 रुपयाचे घुंगरू घेऊन त्याचे 10,000 केले. तर तुम्ही विचार करू शकतात की आपण या पैशांचं सोनं कसं करायचं हे आपण ठरवू शकतो. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण या पैशांपासून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्याला एक भाऊ म्हणून आपल्याला जी मदत केली आहे त्याचा आपण काहीतरी उपयोग करायचा आणि आपल्या उद्योगाला सुरुवात करायची. आपण प्रत्येक वेळेस विचार करतो की आपल्याला अरे यार शिट, आपल्याला काहीतरी पैसा पाहिजे होता, भांडवल पाहिजे होतं, कोणाकडून मागायचं. हेच पैसे वापरून आपलं भांडवल तयार करू शकतो आणि आपला छान असा छोटासा उद्योग करू शकतो. छोट्यापासून सुरुवात करायची, कधीही छोट्यापासून सुरुवात करायची. आपल्याला 4,500 रुपये आले आहेत, आता परत 3,000 पण येतील, काहींना आले पण असतील. 7,500 रुपये आपल्याला येतील, ते सोबत राहू द्या, असेच राहू द्या, खर्च नका करू. काहीतरी विचार करा की आपण हा उद्योग करू शकतो का, आपण हे करू शकतो का, हा विचार करा आणि तेव्हाच हे पैसे खर्च करा. जर आपल्याला छोटीशी गाव असेल, गावामध्ये छोटीशी गिरणी आणायची असेल, तर मग आपण ह्या पैशांचा उपयोग करू शकतो. आपण नवऱ्याला नाही सांगणार की बाबा मला पैसे दे, तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तू घरदार चालू की काय करू, असा विचार करतात. तर आपल्याला हक्क दिला आहे मुख्यमंत्री साहेबांनी, तर त्या हक्काचा आपण चांगला असा उपयोग करावा अशी माझी सदिच्छा आहे. तर तुम्ही बोलणार की तू का नाही करत? मी कपड्यांचा बिझनेस करते, तर यामध्ये मी गुंतवेल पैसे, तेच मी खर्च नाही करणार. म्हणजे 4,500चे मी नक्कीच 10,000 करेल. कपड्यांच्या बिझनेसमध्ये व्हरायटी आणणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं खूप खूप धन्यवाद मी मानते की त्यांनी आम्हाला, जे स्त्रिया सशक्त आहेत पण ते मुलांमुळे आम्ही बाहेर पडू शकत नाही, जॉब करू शकत नाही, आम्हाला पण चांगला पगार मिळतो. 20,000 25,000साठी आम्हाला कॉल येतात की तुम्ही या म्हणून, पण आम्ही नाही बाहेर जाऊ शकत कारण की आमच्या मुलांचं भविष्य आमच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही बाहेर पडू शकत नाही. आपण जर घरी असणार तर आपण त्यांना चांगले संस्कार देऊ शकतो, हे की नाही. बाहेर जर पडलो तर आपण दुसऱ्यांच्या भरोशावर राहणार, तर मग आपली ती संस्कार कसे लागतील, काय लागतील हे आपल्याला सांगू शकत नाही. त्यामुळे भरपूर स्त्रिया ह्या मुलांमुळे घरी राहिल्या आहेत. शिक्षण असूनही आपण पुढे जात नाही, करिअरमध्ये तिथेच थांबतो. तर ही एक सुरुवात आहे. तुम्ही बिझनेस करून तुम्ही स्वतःची एक ओळख निर्माण करू शकतात. आता जसं तुमचा जर महिलांचा ग्रुप असेल तर त्यामध्ये 10 जणी असतात, बरोबर. तर तुम्ही ग्रुप मिळून जर 500 हजार रुपये जरी काढले तरी 10,000 जमा होतात. 10,000मध्ये तुम्हाला काही करता येतं का? मिळून तुम्ही 10 जणी काही करू शकतात का? जसं शिवण क्लास आहे, तुम्ही शिवण क्लास देखील करू शकतात. शिवण क्लास जर तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्ही हे पैसे वापरून तुम्ही फीज भरू शकतात. जर तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर तुम्ही हे पैसे वापरून मशीन घेऊ शकतात, बरोबर की नाही. जर तुम्हाला पार्लर करायचं असेल तर गव्हर्नमेंटचे पार्लर कोर्स हे फ्री असतात. तर तुम्ही 10,000मध्ये आपले प्रोडक्टचे सामान वगैरे या पैशांमधून तुम्ही घेऊ शकतात, हे की नाही. म्हणजे ही आपल्याला एक संधी दिली आहे महिलांना सशक्त होण्यासाठी, तर त्याचा नक्कीच चांगला वापर करा. आपल्याला असं वाटतं की कोणच काही करत नसेल, मग आपण कशाला करायचं, मिळतोय ना आपल्याला नवऱ्याचा पगार. तो प्रत्येक वेळेस बोलतोय की हां तू घरी बसून राहते, तुला काय समजतं, आम्हाला बाहेर किती कामं असतात, हे की नाही, असं बोलतात. तर मग ते आपल्याला कुठेतरी लागतं. मग आपल्याला असं वाटतं की आपण पण काहीतरी केलं असतं, पण आपल्याला बाहेर पडता येत नाही. तर आपण कसं काय बाहेर पडणार? तर ठीक आहे, बाहेर पडता नाही येत, पण जर आपण बिझनेस सुरू केला, घरच्या घरी जरी बिझनेस सुरू केला ना, तरी पण आपली चांगली सुरुवात होऊ शकते. पापड लोणचाचा तुम्ही बिझनेस करू शकतात. एक तुम्हाला मी नवीन व्यवसाय सांगत आहे, तो म्हणजे आता दिवाळी येत आहे आणि आपली आता दिवाळीची सुरुवात झाली असेल. फराळाची लिस्ट बनवत असणार तुम्ही, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, हे करू ते करू. पण ही लिस्ट तुम्ही हे पैसे आपल्या फराळासाठी नका वापरू. तुम्ही
हे पैसे दुसऱ्यांना आपण कसा फराळ देऊ शकतो, आपण चकल्या बनवून कशा विकू शकतो याचा विचार करा. नक्कीच तुम्हाला म्हणजे 4,500चे 10,000 आपण कसे कमवू शकतो याचा विचार करा. 4,500 आले आणि दुसऱ्या दिवशी आपण खर्च केले असं नको व्हायला, मग काहीच फायदा होणार नाही. मग आपण येत राहणार पैसे आणि आपण वेस्ट करत राहणार. तर असं करू नका. जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुम्ही सशक्त व्हावं, तुम्ही स्वतःच्या बळावर उभं राहावं, तर या पैशांचा नक्कीच चांगला वापर करा अशी माझी खूप इच्छा आहे. माझ्यासोबतच तुम्ही देखील बिझनेस सुरू करा असं मला वाटतंय. माझा तर पहिल्यापासून बिझनेस आहे, पण तुम्ही या पैशातून नक्कीच चांगला असा व्यवसाय छोटासा का होईना सुरू करा. जर तुम्ही जॉबला जात असणार तर पार्ट टाईम वर्क देखील करू शकतात. असं नाही की घरी बसलेल्याच महिला करू शकतात, तर तुम्ही जॉब करून सुद्धा पार्ट टाईममध्ये काम करू शकतात. तर दिवाळीचा फराळ झाला, त्याच्यामध्ये चकली, अनारसी, चिवडा असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्ही यामध्ये देखील पैसे गुंतवून दुसऱ्यांना आपण विकू शकतो. असे आहेत की जॉब असतो त्यांना, त्यामुळे ते काही घरात काहीच करू शकत नाही, तर ते बाहेरून विकत घेतात. तर हीच संधी आपल्याला आहे. जे बाहेरून विकत घेतात त्यांना आपण स्वतः आपला फराळ, घरचा फराळ हा आपण त्यांना विकू शकतो. एक्झिबिशन असतात, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन विकू शकतात. आपले सगळे वेगवेगळे प्रकार आपण बनवून ते विकू शकतो आपण एक्झिबिशनमध्ये. किंवा आपण घराच्याच बाहेर किंवा दिवाळीमध्ये खूप सारे असे स्टॉल लावलेले असतात, तर त्या स्टॉलमध्ये आपण स्वतः जाऊन आपले फराळाचे प्रकार हे आपण विकू शकतो. नक्कीच मी मनापासून सांगते की तुम्ही नक्कीच काहीतरी सुरुवात करा. मला वाटलं नव्हतं की पैसे येतील म्हणून, पण आले आणि मी त्याचा नक्कीच चांगला उपयोग करेल आणि असेच पैसे येत राहू आणि असंच आम्ही काहीतरी नवीन विचार करण्याची आमची क्षमता ही वाढते जर आमच्याकडे पैसे असतील. आणि जर ते पैसे नवऱ्याने दिले तर आम्ही नाही विचार करत की आम्ही ते खर्च करतो, घरासाठी खर्च करतो, मुलांसाठी खर्च करतो, स्वतःसाठी खर्च करतो. पण जे पैसे तुम्ही आम्हाला दिले आहे त्याचा नक्कीच आम्ही वेगळ्या गोष्टींसाठी वापर करू. नक्कीच आम्ही याचा फायदा करून नक्कीच पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. जर काही शंका असेल, कोणाकोणाला पैसे आले आहे त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला आले आहे 4,500 रुपये, तर मी खूप खुश आहे. आणि माझे 4,500चे मी कसे 10,000 करेन मी याचा अभ्यास करत आहे. तसं तुम्हीही देखील याचा विचार करा, अभ्यास करा की आपण या पैशांमधून काय करू शकतो, आपल्याला कोणती कला येते. जर आपल्याला हस्तकला येत असेल तर यामध्ये देखील तुम्ही 500-1000 रुपये गुंतवून जर तुम्ही हस्तकलेच्या वस्तू आणल्या आणि त्या स्वतः हाताने बनवून विकल्या तर नक्की त्याचं प्रॉफिट असतं. तर जालन्यामध्ये एकाच महिला बचत गट यांनी असे खूप छान असे हस्तकला त्यांना येत होते, तर त्यांनी असं छान असं मस्त सगळ्यांनी 500-500 रुपये जमा करून एक कच्चा माल आणला आणि या कच्चा मालामधून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हस्तकला त्यांना जसं येत होत्या तशा हस्तकला त्यांनी बनवल्या आणि त्या बनवून त्यांनी राखी बनवली, उशी बनवली, पिलो कवर बनवले, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण बनवले. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी वस्तू बनवल्या आणि त्या बाजारात विकल्या आणि त्यांना त्याचा नफाही झाला आणि आता ते मोठा उद्योग सुरू करण्याच्या विचारात आहे. तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे पैसे आल्यावर आपण काय करू शकतो हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आता महाराष्ट्रभर नक्कीच महिलांनी काही ना काहीतरी या पैशातून काही ना काही उद्योग सुरू केलेच असतील आणि मला खूप चांगलं वाटतंय आणि करावं महिलांनी. पैसे वाया नका जाऊ देऊ, नक्कीच काहीतरी करा तुम्ही आणि या पैशातून आपण स्वतः एक सशक्त महिला बनवू शकतो असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच यापुढे अजून नक्कीच आपण पुढे जाऊया. काही कारणामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आले, पण आता मी नक्कीच प्रयत्न करेल, थोडा वेळ तरी तुमच्यासाठी मी नक्कीच देईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.